पण तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा, कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, गरीब असा, श्रीमंत असा, खेड्यात असा, शहरात असा, कशाही परिस्थितीमध्ये जर असेल तर यश मिळेपर्यंत थांबायचं नाही. जिथे नेमकं यश मिळायचं तेथेच नेमकं प्रयत्न सोडून देतात. एक कुलूप आणि किल्ली बनवणारा कारागीर होता आणि त्याचं काम काय होतं? कुलूप आणि किल्ल्या बनवणे आणि त्या विकणे. मग त्याचा तो रोजचा व्यवसाय होता. कुलूप किल्ली बनवायची, विकायचं. एखाद्याची कुलपाची चावी खराब झाली असेल तर त्या कुलपाची चावी बनवून देणे, हे सगळं त्याचा व्यवसाय रोजचा होता आणि त्यावर त्याचा उदरनिर्वाह होता. उदरनिर्वाह म्हणजे काय? पोट भरणे, आपलं पोट भरणे, बरोबर. तर त्याचं सगळं हा व्यवसाय होता आणि याच्यावर तो काय करायचा? आपला उदरनिर्वाह करायचा. आणि एक दिवस शिकणारा तरुण त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला म्हणाला, काका मलाही हे काम शिकायचं आहे, मलासुद्धा तुमच्यासारखी कारागिरी शिकायची आहे. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी एक तुझी छोटीशी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत तू पास झाला तर हेच नाही तर इतर सगळे कामं तू सहज आयुष्यामध्ये करू शकतो. मग तू परीक्षेला तयार आहेस का? तर तो तरुण काय म्हणाला? तो तरुण म्हणाला, मी तयार आहे. ठीक आहे, मग एक कुलूप घे. आणि त्या काकाने एक कुलूप दिलं त्याला. एक कुलूप दिलं आणि 100 चाव्याचा एक गुच्छ दिला. किती चाव्या? 100 चाव्या. आणि काय कर, याच्यातली एक चावी याला लागते, लावून टाक. काय सांगितलं? या 100 चाव्यातली एक चावी या कुलपाला लागते, ते कुलूप उघड. तर याचा पहिल्यांदाच 100 चाव्या. काय काका याच्यातली एक चावी नाही, तिच्यातली एक कोणती तरी लागते, मी पण विसरलो आता कोणती लागते. आणि पटकन कुलूप उघड, आपण कामाला सुरुवात करू. आणि ते थोडेसे बाजूला गेले. या तरुणाने एक चावी लावली, उघडलं नाही. दुसरी लावली, उघडलं नाही. तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 10वी, 20वी, 25वी, 50वी, त्यांना दिल्या चाव्या टाकून. काय फायदा म्हणते कुलूप उघडायचं फक्त एवढं सांग, ही काय परीक्षा आहे का? पण गुरुजी म्हणल्या, काकाने सांगितलं. परत त्याने हातात घेतले. त्या लावत 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 गेला. 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95. थांबला. तेवढ्यात ते काका आले. झालं का रे? नाही ना. ठीक आहे, दे इकडे ती चावी. आणि जोपर्यंत दे म्हणेपर्यंत त्याने 95, 96 लावली, 97, 98 सुद्धा लावली, 99 लावली. आणि त्यानं चाव्याचा गठ्ठा असा फेकणार, तेवढ्यात हात पकडला. कोणी हात पकडला? काकाने. दे इकडे. एवढा वेळ झाले तू काय करताय? सगळ्या चाव्या लावून पाहिल्या. तो काय म्हणाला? सगळ्या चाव्या लावून पाहिल्या. दे इकडे माझ्याकडे. आणि काकाने घेतली आणि शेवटची चावी लावली. कुलूप उघडलं. हे तर मी करत होतो म्हणे. तू करत नव्हता. तू काय करत होता सांग? तू चाव्याचा गठ्ठा फेकून देत होता. आणि चाव्याचा गठ्ठा टाकून दिल्याच्या नंतर काय करावं लागत होतं? पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावं लागत होती. म्हणजे ती कोणती चावी लावल्या याच्यावर आपण मार्किंग केलेली होती का? नाही. मग तू काय केलं? तू कंटाळला. पहिल्या वेळेस तू चाव्याचा गठ्ठा फेकून दिला 50 वेळा उघडल्याच्या नंतर. त्याच्यानंतर तुला असं वाटलं की काकाने सांगितलेले असल्यामुळे तू परत सुरुवात केली. आणि तिसरी चूक हे करू लागला तू की तुझी चावी लागणारच होती, परंतु तुला असं वाटलं कशाला आता लावायची. म्हणून लक्षात ठेव, तू परीक्षेत अयशस्वी झाला. त्याचं कारण असं की नेमकं यश जिथं मिळायचं तिथे तू हार पत्करली होती. जिथे यश मिळायचं होतं तिथे काय केलं? तू हार पत्करली होती. म्हणून तू परीक्षेत नापास झाला. तरी पण मी तुला शिकवणार आहे. परंतु या गोष्टीतून एक लक्षात घे की आपण अनेक वेळा अशी गोष्ट करतो आयुष्यामध्ये, आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये, मोठे माणसंसुद्धा मोठ्या माणसाच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, अनेक ठिकाणी ह्या गोष्टी होतात. नेमकं प्रयत्न करत राहतात आणि जिथे नेमकं यश मिळायचं तेथेच नेमकं प्रयत्न सोडून देतात. नेमकं एका पावलाच्या पुढे यश असते आणि प्रयत्न सोडून देतात. जसं मागे एक आपण कथा पाहिली होती की
खाणकामगार खोदतो हिरा काढायसाठी आणि कंटाळा करतो आणि टिकास फावडं ठेवून देतो आणि दुसरा माणूस येतो आणि 2च टिकास मारतो की त्याला हिरा सापडतो. मग काय झालं, आधीच्यानं काय झालं, यशापर्यंत गेला, जवळजवळ गेला, पण जिथं यश मिळायचं तिथे काय झालं, त्याने कंटाळा केला, खणणं सोडून दिलं. तसंच या व्यक्तीने सुद्धा काय केलं, 100 म्हणजे 95-96 चाव्या लावल्या, 100व्या वेळेस तो कंटाळला, फेकून देणार होता, परंतु तीच एक चावी होती यशाची. मग याचा अर्थ आधीच्या 99 चाव्या याचा काही उपयोग नव्हता का? 99 चाव्या लावून पाहिल्या म्हणून लक्षात आलं की 100वी चावी लागते म्हणून. 100वी चावी लागते म्हणून कधी लक्षात आलं, 99 चाव्या लावल्या तेव्हा. मग आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असं लक्षात ठेवायचं की आपण एकदा प्रयत्न केला, झालं नाही, दुसऱ्या वेळेस केला, झालं नाही, तिसऱ्या वेळेस केला, झालं नाही, परंतु प्रयत्न कुठपर्यंत करायचे माहीत आहे, जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत, शेवटच्या चावीपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचे असतात. म्हणून तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा, कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, गरीब असा, श्रीमंत असा, खेड्यात असा, शहरात असा, कशाही परिस्थितीमध्ये जर असेल तर यश मिळेपर्यंत थांबायचं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे. यश तुमच्या पदरामध्ये हमखास पडतेच.